मंडळी, मी श्रावणी विलास लकेशी तुमचं मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वागत करते। मी आज आले गिरगावच्या गुढीपाडवा सेलिब्रेशन मध्ये आणि आता आपले जे शोभा आहे खूप जोरात सुरू आहे आणि आता आपल्या स्टार प्रवाहाचे एकदम सुंदर कलाकार एकत्र आले आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मी खूप उत्सुक आहे। कारण गुढीपाडवाच्या निमित्ताने खूप छान छान दिसतंय। आवाज येतोय का माझा तुम्हाला? कसे आहात तुम्ही सगळे? मला गुढीपाडव्याच्या प्रथम खूप खूप शुभेच्छा। दादांना पण आवाज जात असणार आता, आवाज कमी येतोय। कसे आहात तुम्ही? गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। मी खूप सुंदर दिसतंय, ट्रेडिशनल वेअर केलंय आणि आता तुम्ही शोभायात्रामध्ये आले, सगळे फॅन्स तुम्हाला भेटतात आणि तुम्हाला किती एनर्जी ती वाटते। छान माहोल एकदम सेट झालाय। म्हणजे आम्ही वाटच बघत होतो की कधी आम्ही व्हॅनिटीतून बाहेर येतो आणि कधी सगळ्यांना भेटतोय आणि आता पुढचे 1-2 तास आम्ही साधारण यांच्यासोबत असू, फुल धमाल मस्ती। काय बोलत होतीस? मी विसरले। तुझ्या फॅन्स तुला भेटतात आता, सो तुला किती छान वाटतं, किती उत्सुक आहेस तू त्यांना भेटायला? हे सगळं पहिल्यांदा अटेंड करतो, त्यामुळे माझ्यात खूपच एक्साइटमेंट आहे की हे कसं असणार आहे, काय असणार आहे। पहिल्यांदा आपल्या फॅन्स बरोबर किंवा चाहत्यांबरोबर असेल किंवा ह्या लोकांबरोबर आपल्याला सेलिब्रेट करायला मिळतं, याचा आनंद आहे। खूप भारी वाटतं, कारण मी मगाशी आली ना तुम्ही जेव्हा बाहेर येत होता तेव्हा तुमचे फॅन्स अरे तुम्ही लोक आहात असे सगळे आम्हाला ढकलून तुम्हाला भेटायला येत होते। त्यामुळे तुम्हाला छान वाटत होतं की तुम्हाला सगळ्यांना इतकं छान आणि खूप प्रेम मिळतंय आणि तेच प्रेम असंच राहू दे। आणि बघा तुमच्या अजून सुरूच येते फॅन्स। गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही आता पुरी श्रीखंड खाणार आहात की घरी जाऊन खाणार आहात की रेस्टॉरंट मध्ये? घरी जाऊन सेट वर जाऊ। तुला कामाला जायचं आता? आज शूट आहे माझं, त्यामुळे मला जावं लागणार। आणि किती वाईट आहे त्यासोबत की गुढीपाडवा आणि तुला सेटवर जायचंय। मला असं वाटतं की वाढदिवस असू दे, सण असू दे, खरा आमचा दिवाळी दसरा तोच जेव्हा समोर कॅमेरा असतो। थँक्यू सो मच। मला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचंय? सगळ्यांना नवीन वर्षाच्या, हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा।